मित्राच्या घरी बसून कुठेतरी फिरायला जायचा असा प्लॅन चालू होता आणि पुढच्या क्षणाला या पाठीमागच्या अजून दोघांना घेऊन आम्ही सर्वजण निघालो अजिंठ्याच्या दिशेने। त्यानंतर सिल्लोडून समोर आलो आणि मस्तपैकी कबीर सिंग स्टाईलमध्ये गाडी चालवत आम्ही जात होतो। त्यानंतर अजिंठा गाव क्रॉस करून आम्ही येऊन पोहोचलो अजिंठ्याच्या घाटामध्ये आणि अजिंठ्याच्या घाटाचं वातावरण आज काहीसं अशा प्रकारे दिसत होतं। त्यानंतर लालपरीचा पाठलाग करत करत आम्ही येऊन पोहोचलो अजिंठा लेणीमध्ये आणि त्यानंतर पार्किंगमध्ये गाड्या पार्क करून आम्ही सर्वजण निघालो बसच्या तिकीट काउंटरजवळ। आणि त्यानंतर इथे पाहिलं तर खूप लंबी रांग होती आणि वेळसुद्धा लागणार होता, म्हणून आम्ही पायी जाण्याचं ठरवलं आणि सर्वजण पायी जाण्यासाठी निघालो आणि आमच्यासोबत भरपूर लोक पायीसुद्धा निघाले होते। त्यानंतर शॉर्टकट रस्ते शोधत मस्तपैकी मज्जा मस्ती करत आम्ही शेवटी येऊन पोहोचलो लेणीमध्ये आणि त्यानंतर लगेच तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन आम्ही लेणीमध्ये एंटर झालो आणि त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर लगेच सागरने आम्हाकडला काहीतरी खाण्यासाठी देऊन त्यानंतर अजून थोडंसं समोर आल्यानंतर लगेच लेणीचा काहीसा असा नजारा दिसला आणि त्यानंतर वरतून पडणारं पाणीसुद्धा आणि यांचं तर वेगळंच चालू होतं। लेणी पाहणं कमी आणि फोटोज जास्त काढणं चालू होते। त्यानंतर येऊन खूप वेळ झाला होता, म्हणजेच 5 वाजले होते। त्यामुळे व्ह्यू पॉईंटला न जाता आम्ही परत जाण्यासाठी निघालो आणि त्यानंतर आम्ही सर्वजण परत एकदा बसच्या तिकीट काउंटरजवळ येऊन उभं राहिलो आणि तिथेसुद्धा खूप गर्दी होती। त्यानंतर थोड्या वेळानं तिकीट काढून आम्ही बसमध्ये बसलो आणि त्यानंतर परत येण्यासाठी निघालो। त्यानंतर बसने आम्हाला पार्किंगच्या ठिकाणी सोडलं आणि परत एकदा आम्ही सर्वजण सगळे मिळून परतीच्या प्रवासाला निघालो आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवस आम्ही संध्याकाळच्या चहासोबत इथेच संपवला। धन्यवाद।